मराठवाड्यामध्ये आज मराठा समाजाला कुणबी जातीतून दाखले देण्यात आले। मात्र या सगळ्याला विरोध करण्यासाठी कळमनुरी शहरामध्ये महाएल्गार मोर्चा काढण्यात आला आणि यासाठी स्वतः लक्ष्मण हाके सर उपस्थित होते। सर, आपण जर पाहिलं तर आज मराठा समाजाला कुणबीमधनं दाखले दिले, मात्र याला प्रत्युत्तर म्हणून तुमचा मोर्चा होता आणि या मोर्चाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हिंगोली शहर ते कळमनुरी अशी एक मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। खरं तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि आमदार खासदारांना आमचं सांगणं आहे, तुम्ही जर आमचं आरक्षण घालवणार असाल, तुम्ही जर आमच्या विरुद्ध बेकायदा GR काढला ती काढला, पण तुम्ही सर्टिफिकेट वाटायला लागलाय आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट वाटतं। अरे लाज वाटते या सरकारची की तुम्ही आमच्या एखाद्या भटक्या विमुक्ताला, एखाद्या कैकाड्याला, पारद्याला, कडक लक्ष्मीवाल्याला, गावातल्या गोल्लेवारला, मेंढपाळाला, इथला मग सगळ्या जाती आहेत, सगळ्या बलुत्या आलुत्यामधल्या, अरे तुम्ही कधीतरी एखादी समिती नेमली का? कधीतरी एखादं सर्टिफिकेट स्वतःहून पुढे येऊन दिलं का? आणि तुम्ही डायरेक्ट GR पारित करताय, परत म्हणताय OBC आरक्षणाला आम्ही धक्का लावत नाही आणि परत म्हणताय की कुणबीकरणाद्वारे OBCमधून सरळ एंट्री देताय तुम्ही। हे आम्हाला पटलेलं नाही। आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही गावगाड्यामधली शोषिताची वंचिताची पोरं आहे। नुसतं सोशल मीडियावर आमच्या इथल्या मंडळींनी फक्त सोशल मीडियावर सांगितलं आणि इथं लाखोचा जनसमुदाय उसळला आहे आणि ही कळमनुरी आहे। असे महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहेत आणि मग मुंबईला कशी गर्दी येईल याची फक्त कल्पना करा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पण या सगळ्या मोर्चामध्ये तुम्ही 2 ठराव केलेले आहेत आणि आता तुम्ही सांगितलं की आता आम्ही बजेट मागणार नाही, कुठलं अनुदान मागणार नाही, हॉस्टेल मागणार नाही आणि 2 ठराव तुम्ही त्या समुदायाकडनं संमत करून घेतलेले आहेत। कोणते दोन ठराव आहेत आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही निर्वाणीचा इशारा दिला आहे? 59 लाख नोंदी, बेकायदा नोंदी पहिल्यांदा रद्द करा आणि दुसरा ठराव जो तुम्ही 2 सप्टेंबरला जो GR काढलाय तो GR रद्द करा आणि तुम्ही GR रद्द करा अथवा नाही करा, तुम्ही सर्टिफिकेट वाटा, काय करायचं ते करा। तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा आणि सत्तेचा मार्ग या गावगाड्यातल्या OBCच्या 50 ते 60% लोकांच्या दारातून, वाड्यावरून, वस्त्यावरून, तांड्यावरून जातो आणि आता आमच्याबरोबर पिवळ्या वादळाबरोबर निळं वादळ आहे। नेते कोण आले नाही आले आम्हाला नाही फरक पडत, पण जनता, आंबेडकरी जनता आमच्याबरोबर आहे। कारण जो बाप आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आम्हाला हक्क अधिकार दिलेत। महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराजांनी समतेचं तत्त्व दिलं आहे। त्यामुळं आम्हाला कुणी गृहीत धरायच्या भानगडीत पडू नये आणि एकही पक्षाचा प्रमुख, अरे तुम्हाला आमच्या दारात मतं मागायला यायचं आहे का नाही यायचं आहे? ठाकरे साहेब असतील, पवार साहेब असतील, भाजपचे असतील, काँग्रेसचे चव्हाण साहेब असतील, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला तुम्ही इग्नोर करताय, येड्यात करताय, हे अजिबात चालणार नाही। मुंबईचा जो मोर्चा होईल ते मुंबई नगरामध्ये जेवढे रस्ते येतात ते रस्ते पूर्ण पॅक असतील। अरे काय झुंड बघताय यांची? आम्ही ज्या दिवशी मुंबईला येऊ त्यावेळी मुंबई जाग्यावर थांबलेली असेल। हो, पण सर मुख्यमंत्री म्हणतात की OBCच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही, मात्र तुम्ही आता घणाघात केला आहे की OBCच्या मानेवरती सुरी फिरवली आणि ती 17 सप्टेंबरच्या म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी ही नेमकी सुरी कशी फिरवली? हे बघा, ज्या निजामांची जुलमी राजवट इथल्या लोकांनी उलथवून लावली तोच दिवस तुम्ही निवडलाय आणि ज्या निजामांकडं चाकऱ्या केल्या या लोकांनी, जहागीरदाऱ्या, वतनदाऱ्या, देशमुख्या, पाटीलक्या, रयत, आम्ही 18 पगड जातीचे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करत होतो आणि तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होत्या आणि निजामाचं गॅजेट लावून तुम्ही आमचं आरक्षण संपवताय। अरे त्यांना द्या ना, काय द्यायचं ते, SCBC द्या, EWS द्या, आम्ही विरोध केला का? पण आमचं सामाजिक मागासांचं आरक्षण आज मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी या कळमनुरीच्या जनतेनं महाराष्ट्र शासनाला सावधगिरीचा इशारा दिला आहे आणि हा जर इशारा इथल्या अजूनही वेळ गेलेला नाही, हा जर इशारा या शासनानं नाही ऐकला तर OBC आहे आणि आम्ही आहे। सर, शेवटचा प्रश्न आहे, हे सगळं आंदोलन मोर्चे करत असताना सातत्यानं पोलीस म्हणतात की तुम्हाला सुरक्षा गरजेची आहे, तुमच्यावरती हल्ले होणार आहेत, काय तुमच्या जीवाला धोका वगैरे जाणवतो का? आत्तापर्यंत 8 वेळा हल्ले झालेले आहेत आणि हा मेंढपाळाचं पोरग आहे। काय जीवघेणा हल्ला होता का? हे बघा झाले ना, किती 8 पैकी 3-4 वेळा झालाय। नांदेड जिल्ह्यातल्या कसा मारण्याचा प्लॅन होता? लोहा कंधारमध्ये गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत, गाडीवरती दगडफेक झालेले, मातेरीकडं भगवानगडाकडे जात असताना रात्री झाडामध्ये दगडामध्ये लपून 7 गाड्या फोडलेल्या आहेत। त्यानंतर पुण्यामध्ये झालेलं आहे, ते बऱ्याच वेळा झालं आहे ना। आणि हे बघा, आम्ही घाबरणारे नाही आहोत। अरे गावातली आमची पोरं जर बाहेर पडली ना
आज फक्त कळमनुरीने झलक दाखवल्या. आमच्या मनगटाला मनगट लावायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आमच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांचं संविधान आहे, पण मनगटामध्ये गावगाड्यातलं काबाड कष्ट करणाऱ्या माणसाचे घट्टे पडलेले रापलेले हात आहेत. एक जर कानसुलात बसली, आता मी असंविधानिक बोलतोय, तुम्ही म्हणाल कुठली भाषा वापरताय, कारण संविधानाची भाषा गेली 3 वर्ष झालं सांगतोय, ऐकून घ्यायला तयार नाही. आम्हालाच वेड्यात काढायचं काम, आमच्याच नेत्यांना वेड्यात काढायचं काम. अरे खालच्या भाषेत, कमरेखालच्या भाषेत आमच्या नेतृत्वानं तुम्ही बोलता आणि आम्ही यंग जनरेशन, नवी पिढी ऐकून गेले असं वाटलं का? त्यामुळे ह्या भानगडीत पडू नका. पण ओबीसींचा जो म्होरक्या आहे लक्ष्मण हाके, या लक्ष्मण हाकेच्या जीवावरती कोण का उठले आणि कशासाठी? राहू दे, महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. आमच्या काय, अरे आमचा जीव जाईल, पण ओबीसी गप्प बसेल काय? महाराष्ट्र काय मग पुढे आता बोलत नाही, सांगेन मी नंतर. पण सातत्यानं आपण जर पाहिलं तर तुम्ही म्हणतात की ज्यांच्यापासून आम्हाला संरक्षण पाहिजेत त्यांच्यावरतीच आता त्यांना प्रमाणपत्र देऊन आमचं संरक्षण काढले. हे महाराष्ट्राचं सरकार ओबीसीचं नाही. आता वाईट वाटतंय हे बोलताना. ह्यांनाच आम्ही मतदान द्यायला सांगितलं होतं, जाहीर सांगितलं होतं. ते DNA अरे कुठला DNA? आरक्षण संपून गेलं, कुठला DNA? 20 संस्था तुम्ही जाहीर केल्या ओबीसींच्या, अनेक महामंडळं, त्याला अध्यक्ष मिळत नाही तुम्हाला. 1 वर्ष पूर्ण होत आलं आता. आणि कुठला ओबीसीचा DNA? मतासाठी आम्ही आणि खीरवर पहिला पवार फॅमिली, हे कुठलं चाललंय? यापुढे जर तुमच्यावर हल्ल्याचे असे काही प्रयत्न घडले तर उत्तर काय? जशाच तसं उत्तर मिळेल. आम्ही काय अल्पसंख्याक आहोत काय? अरे ओबीसी 60% आहे आणि गावाच्या गावं आमची आहेत. हे जे आमदार खासदार हे बेगडी घरामध्ये राहतात ना, काचेच्या घरात, आम्हाला मग दगड टाकायचं लांब. आम्ही काय करायचं ते सांगू मग पुढं. तर हे ओबीसी आंदोलक होते आणि त्यांनी साम टीव्हीशी सविस्तर बातचीत केली आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.